नमस्कार. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. आज आपण भोकरदन शहरामध्ये पंचायत समितीच्या पाठीमागे कैलासनगर आहे आणि या कैलासनगर मध्ये वडार समाजाचे 5 घरं पाडले आणि वडार समाजाला फक्त एकच नोटीस दिली होती, कारण त्यांचं बांधकाम चालू होतं तात्पुरत्या स्वरूपामध्ये. आणि ते बांधकाम चालू असताना नगर परिषदेने मुख्य अधिकाऱ्याने त्यांना एक नोटीस दिली आणि एका व्यक्तीला नोटीस होती, पण विनाकारण त्यांनी 5 घरं हे पाडण्यात आली. या ठिकाणचं सर्व दृश्य आपण पाहत आहात मित्रांनो. आता या ठिकाणी जो वडार समाज म्हणतो, वडार समाज काही इतका मजबूत नाहीये. आता हे घरं पाडल्यामुळे वडार समाजाची ही अवस्था आहे. हे बघा, या ठिकाणी ह्या आजीला आपण विचारणार आहे. आता आजी, आपण काय करता आहात या ठिकाणी? या ठिकाणी आम्ही जाते पाटे टाकतो, मंजुरी करून खातो आम्ही. बर सकाळी जातो संध्याकाळी खातो. अशी आमची दैन्य महिना होत आला. उन्हातच स्वयंपाक करतो, ते करतो. लोकांना दया आली नाही पाहिजे. तुम्हाला इथं सावली पण नाही? सावली नाही, बसाला उन्हातच करणं हे पाय परत आहे का नाही? शाळूची भाकर आहे, शाळेची भाकर आहे. काय करा, कसं आणं कसं खाणं. मित्रांनो हे बघा, ही आजी या ठिकाणी हे बघा धन्य अन्न करून खातो. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी हे असं उन्हातानाचं करणं लागत. काय दाखवा आजीची भाकर, दाखवा चूल, दाखवा ती चूल. सुद्धा असं आहे करणं. आम्हाला काय महिना होत आला, चटणी भाकर खातो आम्ही. आम्हाला का काय कोणी मंजुरी आहे का काय? महिन्यापासून बसून राहिलो. तुमचं काय नाव आहे? सुमनबाई. सुमनबाई. पूर्ण नाव काय तुमचं? बबन काळे सुमनबाई. बर. नगर परिषद समोर तुम्ही उपोषणाला बसले होते मुख्य अधिकाऱ्याकडे. त्यांनी काही सांगितलं तुम्हाला? काही पत्र दिलं काही? ते म्हणे जा म्हणे तुमच्या जागेवर बसा म्हणे, असं म्हणले. बर. तिकडं बिन म्हणजे आम्ही आमचीच जागा पाहिजे म्हणून. बर, ठीक आहे, काही अडचण नाही. मित्रांनो, आपण आता इथं या आजीची प्रतिक्रिया घेतलेली आहे. आणि मित्रांनो, हे कंपाऊंड आहे. हे कंपाऊंड दाखवा मित्रांनो. हे कंपाऊंड आहे बघा. हे कंपाऊंड, ह्या कंपाऊंड मध्ये हे गार्डन आहे. हे जी गार्डन आहे मित्रांनो, हे जी गार्डन आहे, हे गार्डन अधिकृत या ठिकाणचं नाही. हे नमो गार्डन आहे. हे नमो गार्डन माडा कॉलनी पाण्यात टाकी या ठिकाणचं हे गार्डन आहे. आणि या ठिकाणी हा वडार समाज बसलेला होता. हा बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी बसलेला आहे. यांच्यामध्ये 7/12 सुद्धा यांची नोंद आहे. नगर परिषदचे आपण जे नेम प्लेट म्हणतो, ती नेम प्लेट सुद्धा या ठिकाणी त्यांना दिसून आलेली आहे. हा जो तार कंपाऊंड आहे, ही जागा अतिक्रमण म्हणून त्यांनी स्वीकारली होती. अतिक्रमण म्हणून त्यांनी ही जागा पाडली होती. परंतु या ठिकाणी सगळं निष्पन्न झालेलं आहे, कारण या जागेवरती ही आरक्षित जागा ह्या लोकांच्या नावावरती गेली आहे. आणि या ठिकाणची ही जी जागा आहे, आता ह्या आजीने आपली प्रतिक्रिया घेतलेली आहे. आजीकडून या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे. ही भाकरी करत आहे आजी. बघा, हे पुऱ्या महाराष्ट्राला दिसला पाहिजे वडार समाज काय असतो ते. सोमनाथ सूर्यवंशी यांनी संविधान साठी बलिदान दिलंय. आणि सोमनाथ सूर्यवंशी पुऱ्या महाराष्ट्राला माहित आहे का सोमनाथ सूर्यवंशी काय आहे. आपण दुसरीकडे या ठिकाणी पाहणार आहे. पुन्हा यांची प्रतिक्रिया घेणार आहे आपण. या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी भाजी उकळती. ही भाजी कशाची आहे? ही उडदाची डाळ आहे. बर. आपलं काय नाव आहे? वनिता गुंजा. बर. आता ते दाखवतं का आपल्या प्रेक्षकांना? दाखवतं का ती भाजी कशाची आहे? पाना कशा हाल आहेत आमचे. चमच्याने दाखवते. हे पाना कशा हाल आहेत. खायला नीट नाही, तेल नाही, मीठ नाही, करून खावं लागलं. असंच केलं आमच्या रात्रीचार सगळं. आमचे लेकर जेवणासाठी रडते. ते बा कसे बसले तर उन्हामध्ये. लेकराची बी दया आहे ना. कवर लोक बसा आम्ही अशा उन्हामध्ये. कधी करतील आमची दया माया? कवर लोक बसा आम्ही. आता कसं खा कसं राहा. यायची लेकर बाळा खातीन का असं? आमच्या लेकर बाळाला खावं लागू राहिलं असं. तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो, त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला? करूच म्हणते ते. आता कवर लोक करते काय माहिती. बर.
म्हणले ते आम्ही सोय करून देऊ अजून काही पत्ता नाही द्यायचा सोय करून द्यायची. तुम्हाला ते म्हणलं होते काही मंगल कार्यालयामध्ये आम्ही जागा देऊ, तुम्हाला त्या ठिकाणी काय आवडतं? त्या ठिकाणी इतकी घाण आहे की तिथं शौचालयाला कोणी बसणार नाही. इतकी घाण आहे त्या ठिकाणी, आम्हाला जा म्हणतात ते. बर आणि त्या ठिकाणी कसं जावं आम्ही साहेब सांगा म्हणा. बर आमची हाय परत इथंच करून द्यावा त्याने, हीच मागणी आपली. बर. कारण की आमचे लेकरं बाळ इथं खेळणार झाले, तिथं अडचण आहे. तुमचं काय नाव म्हणलं? वनिता गंगाधर गुंजा. मित्रांनो, आता ही उडीद डाळ पाहिली आपण. या ठिकाणी छत नाही, छत होतं पण यांना बिगर छताचं केलेलं आहे. आणि मी तर म्हणतो या ठिकाणचा जो मुख्य अधिकारी आहे गजानन तारडे, तर या ठिकाणची उडीद डाळ त्यांनी जर खाल्ली तर अति उत्तम राहील. कारण या ठिकाणी त्यांनी 2 दिवस राहावं असं यांच्या सोबत सुद्धा आपण डाळ खायला तयार आहे. पण मुख्य अधिकारी यांनी डाळ खाल्ली तर, कारण त्या आजीकडे ज्वारीची भाकर होती आणि ह्या वनिताबाई आहेत यांच्याकडे उडीद डाळ आहे. आणि यांच्या डोक्यावर जे छत होतं, हे जे लेकरं आहेत, आता ह्या लेकरांचा अभ्यास ह्या उन्हामध्ये कसा करणार आहेत? उन्हामध्ये हा अभ्यास कसा करणार आहे? तू कोणत्या वर्गात आहे? दुसरीच्या वर्गात आहे. हा धडा येतो तुला? वाच बरं एकदा. पहिल्यापासून वाच. देहू गावांचे राहणारे, त्यांची घरी शेती बारी होते. त्यांचे किराणा माले दुकाने ही होती. त्यांचे वडील वाढली तू कोणत्या वर्गात आहे? चौथीत आहे. मित्रांनो, ही मुलगी आहे, ही 4थीच्या वर्गात आहे आणि हिला वाचता येत आहे का आपण हे पाहणार आहे. तुझं काय नाव आहे? ऋतुजा गंगाधर गुंजा. गुंजाळ. बर, कोणत्या वर्गात येतो? इथं कोणत्या शाळेमध्ये शिकते? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोकरदन. बर, आता तू हे उन्हामध्ये अभ्यास किती दिवसापासून करते? 1 महिना झाला. 1 महिना झाला. बर, मित्रांनो, ही मुलगी आहे, ही 4थीच्या वर्गात आहे आणि उन्हात ही अभ्यास करते. हे लेकरू बघा, हा आहे वडार समाज. ही जात कोणाला समजली नाही. मुख्य अधिकारी गजानन तारडे यांनाही जात समजली नाही अजून. आता मी अभ्यास कुठे करायचं? मला घर नाहीये अभ्यास करायला. मला खूप शिकायचंय. तुला काय व्हायचंय पुढे शिकून? डॉक्टर. डॉक्टर व्हायचं? वा वा. मित्रांनो, ह्या मुलीचं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं. परंतु मुख्य अधिकारी नगर परिषद भोकरदनचे गजानन तारडे यांनी यांच्या ह्या लेकराच्या डोक्यावर छतच काढून घेतलेलं आहे. हे डॉक्टर कसे होणार आहे? याचं भविष्य कसं होणार? यांचं भविष्य कसं वाढणार आहे? यांच्या भविष्याचं काय वाटचाल कशी करणार आहे? ही मोठी चिंता आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पुन्हा पाहणार आहे. मित्रांनो, आपण आता या ठिकाणी पुन्हा हे बघा, हे इथं बाजरीची भाकर आहे. आपलं काय नाव? रंजना गुंजाळ. बर, हे घर किती दिवसापासून नाही तुम्हाला? 1 महिना झाला आता. 1 महिना झाला. तुम्ही जिथं उपोषणाला बसले त्यांनी काय सांगितलं? काहीच नाही सांगितलं त्यांनी. ते म्हणते नुसतं करून देऊ म्हणून. आता महिना होत आला असं उघड्यावरच आहे. समजा उन्हामध्ये लेकरं लहान आहेत, उन्हामध्येच करून खातात. सगळे अडचणच आहे. अडचणच आहे. किती लेकर आहे तुम्हाला? 2 आहे. किती मोठाले? एक मुलगी 4 महिन्याची आहे, एक मुलगा 5 वर्षाचा आहे. अच्छा, छोटे मुलं आहेत. मित्रांनो, हे बघा, ही अशी अवस्था आहे. हे बघा, हे बाजरीचं पीठ आहे, ती तवावर बाजरीची भाकर आहे. मित्रांनो, हा आहे वडार समाज. आणि या ठिकाणी हे जे दृश्य दिसतंय, या ठिकाणी आपण पुन्हा एक चूल या ठिकाणी दिसते आपल्याला. मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता हे कैलास नगर आहे. 1 महिन्यापूर्वी यांचं या ठिकाणचं जे घर होतं हे पाडलेलं आहे. आणि या ठिकाणी आता ह्या आजी काय करत आहे यांच्याकडून आपण जाणून घेऊ. आजी, काय नाव आपलं? रामकरबाई गुंजाळ.
काय येते काय उकळा लागले दादा आता. असं हे वाऱ्याने चूल पेटाना काही नाही, असे दहीन चालले होतं. घर ते बी मोडून टाकलं. आता पिठाला पैसे नाही, चहा ठेवायला पैसे नाही, काळा चहा पिऊ राहिलं. लय परेशानी चालू आहे. एका सोनाला 9 महिना चालू आहे. आता घर नाही काय नाही, कुठं तिचं बाळत पण करा. अशी गरिबी चालू आहे आमची लई. एका पोराने गट उचलले, 2-3 गट उचलून घर बांधलं. ते घर 2 दिवस बी राहायला गेलं नाही, तलिगे पाडून टाकलं घर दादा आमचं. मुख्य अधिकारी गजानन तारडे, ही वडार समाजाची अवस्था आहे. या ठिकाणी हे लोक आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बसले होते उपोषणाला. 9 दिवस बसले होते. आणि यांच्या संदर्भामध्ये मी स्वतः तहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी 11 दिवस उपोषण केलंय. मित्रांनो, या लोकांना एक मंगल कार्यालय दिलंय त्या ठिकाणी राहण्यासाठी. आणि त्या मंगल कार्यालयामध्ये मित्रांनो कुत्रे सुद्धा थांबत नाहीत. मग हे नेमकं हे मंगल कार्यालय कोणत्या पद्धतीने कोणत्या हिशोबाने दिलेलं आहे मुख्य अधिकाऱ्याने त्यांना, का त्या ठिकाणी कुत्रे थांबत नाहीत, म्हणजे वडार समाज त्या ठिकाणी काय थांबणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी तेव्हा संविधानामुळे संविधानाची विटंबना झाली म्हणून हा सोमनाथ सूर्यवंशी याचा घात त्या ठिकाणी झालाय, त्याचं बलिदान त्या ठिकाणी गेलंय. आपण सोमनाथ सूर्यवंशीला आठवा, तो वडार समाजाचा होता आणि हाही वडार समाजाचा आहे. कारण याच्यामध्ये तो सोमनाथ सूर्यवंशी घडला म्हणून हा दुसरा वडार समाज पुन्हा घडवायचा एक आपल्याला महाराष्ट्रामध्ये. हे जर घडवायचं असेल तर मग एवढी दशा काय यांच्यावाली. यांना घरकुलं त्यांना मंजूर करून, तुमच्या हातात आहे ना ते सगळं, यांना घरकुलं मंजूर करून त्यांची या ठिकाणची जे आहेत यांच्या नावावरती जी जागा आहे ही जी जागा आरक्षित आहे, ही आरक्षित जागा असल्यामुळे यांना काही अडचण नाहीये आणि सगळं तुमच्याकडेच आहे. ते आपण पुन्हा पुढच्या भागात भेटणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. आणि मुख्य अधिकारी पुन्हा एकदा सांगतो की हे मंगल कार्यालय त्यांना जे दिलेलं आहे, तुम्ही समतानगर मधलं, तर ते मंगल कार्यालय न देता त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा द्या, व्यवस्थित द्या आणि या ठिकाणी त्यांचं तात्काळ घरकुल मंजूर करून त्यांना घरकुल बांधून द्या. या माध्यमातून या ठिकाणी थांबतो. भेटूया आपण पुढच्या भागात. नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.